नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा कोर्ट भरती 2023-24 या टॉपिकवरती आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. आपले लगातार व्हिडिओ आपल्या चॅनलवरती चालूच आहेत. मित्रांनो, कालच बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवरती स्टेनोग्राफिक टायपिंग टेस्ट जे क्वालिफाय उमेदवार आहेत त्यांची लिस्ट प्रसिद्ध केलेली आहेत. ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यातनं जेवढे उमेदवारांनी ॲप्लिकेशन केलं होतं, मोस्टली सगळेच उमेदवार याच्यामध्ये क्वालिफाय झालेले, कारण उमेदवारांचे फॉर्म कमी आलेले होते या जागेसाठी आणि ज्या रेशोमध्ये हे फॉर्म घ्यायचे होते त्याच्यामुळे मॅक्झिमम सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळेच उमेदवार क्वालिफाय झालेले आहेत. त्यांची टायपिंगची जी टेस्ट आहे ती इंग्लिशमध्ये एरियल किंवा टाइम्स न्यू रोमन या फॉन्टवरती होणार आहेत आणि मराठीमध्ये कृतिदेव 055 वरती होणार आहे. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येऊन गेली असेल की जिल्हा कोर्टची जी भरती आहे त्यासाठी जे टायपिंग लागणार आहे ही कृतिदेव 055 वरतीच होणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असे डाऊट्स होते का ISM वरती होणार आहे का अजून कोणत्या याच्यावरती होणार आहे. तर आता मोस्टली थोडंसं क्लिअर तुम्हाला समजायला लागलं असेल का टायपिंग एक्झाम ही कृतिदेव 055 वरतीच होणार आहे. तरी पण अजून पुढे नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. पण तुम्ही आता जी प्रॅक्टिस चालू करत आहात कृतिदेव 055 वरती ती तशीच चालू ठेवा. 99% कृतिदेव 055 वरतीच आपली टायपिंग टेस्ट होईल. अजून काही 2-3 मुद्दे आहेत का विद्यार्थी त्याच्यामध्ये थोडे कन्फ्यूज आहे. एक आहे तुम्हाला हार्ड कॉपी येणार का सॉफ्ट कॉपी येणार. तर मित्रांनो, दोघांची प्रॅक्टिस चालू ठेवा. हार्ड कॉपीची चालू ठेवा आणि सॉफ्ट कॉपीची पण चालू ठेवा. त्यासाठी आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कस्टम ऑप्शन दिलेला आहे. या कस्टम ऑप्शनमध्ये तुम्ही हार्ड कॉपीची प्रॅक्टिस करू शकता. तुमच्याकडे एखादा आर्टिकल्स असेल, एखादा पॅसेज असेल तर तो टाईप करून तुम्ही त्या कस्टम ऑप्शनमध्ये टाइम सेट करून तुम्ही त्याच्यामध्ये टाईप करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रिपोर्टही कळेल का तुम्ही पास आहात का फेल आहात, तुम्ही किती शब्द टाईप केले, तुमची ॲक्युरसी काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला कळतील. आणि जे विद्यार्थी सॉफ्टवेअर वापरत नाही ते वर्डमध्ये किंवा नोटपॅडमध्ये किंवा वर्डपॅडमध्ये किंवा ऑनलाईन काही सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यावरती पण प्रॅक्टिस करू शकतात. पण ऑनलाईनमध्ये हार्ड कॉपीसाठी काही ऑप्शन नाही आहेत, सॉफ्ट कॉपीसाठीच आहेत. तर त्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरावं लागेल हार्ड कॉपीसाठी. वर्डमध्ये तुम्ही कृतिदेव 055 वरती पॅसेज टाईप करू शकता 10 मिनिटाचा टाइम सेट करून. तर दोन्हींची प्रॅक्टिस ठेवा. खूप सारे विद्यार्थ्यांना असं वाटतं का होऊ शकतं सॉफ्ट कॉपीज असेल किंवा स्क्रीनवरती जो पॅसेज असेल तोच टाईप करायचा आहे. तर अशा भ्रमात राहू नका. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी दोघांची प्रॅक्टिस चालू ठेवा. आणि दुसरा अजून कळीचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बॅकस्पेस अलाउड असेल का नसेल. तर त्यामध्ये पण तुम्ही दोन्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. ज्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस कंप्लीट झालेली आहे, ऑलमोस्ट 300 शब्द टाईप होतात किंवा 250 शब्द टाईप होतात, अशा विद्यार्थ्यांनी बॅकस्पेस बंद करून टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा. किती तुमच्या चुका होतात त्या बघा बॅकस्पेस बंद केल्यानंतर आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा. बॅकस्पेस बंद करून भले तुम्हाला स्पीड थोडा कमी येईल, पण तुम्ही एकदा सवय लावली तर होऊ शकतं बॅकस्पेस बंद करूनही तुम्ही चांगल्या प्रकारे टायपिंग करू शकता. तर येणाऱ्या वेळेमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतीलच का बॅकस्पेस अलाउड आहे किंवा नाही आहे, किंवा हार्ड कॉपी भेटणार का सॉफ्ट कॉपी भेटणार. पण तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तर ह्या दोन्हीची प्रॅक्टिस तुम्ही चालू ठेवा. कारण आपल्याला एका युद्धाला जायचं असेल तर आपल्याला सगळ्या ह्या शक्यतेवरती तयारी किंवा त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये जर फिट असेल का आपल्याला ही पोस्ट काढायची आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवा. बाकी तुम्हाला तुमच्या पद्धतीने जशी प्रॅक्टिस करायची तशी तुम्ही करू शकता. सांगणं माझं काम आहे. तर मित्रांनो, ह्या 2 गोष्टी आपल्या आता क्लिअर झालेल्या आहे आणि प्रोसेस थोडी चालू आहे कोर्टाची निकाल रिझल्टची. सेकंड आन्सर की आणि किंवा डायरेक्ट लिस्टही तुमची वेबसाईटवरती येऊ शकते जिल्हा वाईज जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले असेल. तर हा प्रोसेस थोडंसं होईल लवकर, पण ते जूनमध्येच होईल. 20 मे पर्यंत तर आपल्या लोकसभेच्या निवडणूक आहेत. शेवटचा टप्पा आपल्याकडे 20 मेला आहे आणि आता 9 मे पासून तर 9 जून पर्यंत कोर्टाला सुट्टी आहे. तर ही प्रोसेस मोस्टली 9 जून किंवा 10 जून नंतर जाईल आणि जूनच्या एंडिंग किंवा जुलैमध्येच आपली परीक्षा पॉसिबल आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे अजूनही वेळ आहे टायपिंगसाठी. जे विद्यार्थ्यांचं अजूनही टायपिंग जर कंप्लीट होत नसेल तर त्यांनी जास्तीत जास्त थोडी प्रॅक्टिस करावी. आणि अजूनही तुम्हाला टायपिंगमध्ये खरंच जर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं माझं डिटेल्स दिलेली आहेत किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. शक्यतो कमेंट करा किंवा तुम्ही डायरेक्ट कॉलही केला तरी चालू शकतो. तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण नक्कीच सॉल्व्ह करू. मित्रांनो, असेच आपले नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.